सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये माकडे, शेकरू यांच्याकडून नारळ, चिक्कू, आंबा, काजू तसेच भातशेती यांचं मोठं नुकसान होत आहे। यामुळं येथील शेतकऱ्याला आर्थिक फटका देखील बसतो। यासाठी वन विभागाकडून वन्य प्राण्यांची पकड मोहीम सध्या सुरू आहे। कुडाळ शहरामध्ये या शेतीचं नुकसान करणाऱ्या माकडांना पकडण्यासाठी पिंजरे देखील लावण्यात आले आहेत। कुडाळ शहरामधील नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पकड मोहीम राबवली आहे। होतं बागायतींचं वगैरे माकडं असतील, लाल तोंडाची माकडं, शेकरू वगैरे। आज तुम्ही एक वेगळा इथे प्रकार केलेला आहे, वन्यजीव जे असतील त्यांना पकडण्यासाठी पिंजरे इथे आणलेले आहेत, काय पाहिजे? निश्चितच गेले कित्येक दिवस कुडाळ शहरामध्ये माकडांपासून आणि अन्य प्राण्यांपासून मोठ्या प्रमाणावर भातशेती असेल, नारळ पिकं असेल, सुपारी असेल, चिकू असेल यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे। आणि त्याच्या तक्रारी आमच्याकडे आल्यानंतर वन विभागाला भेट दिल्यानंतर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आज थेट हा पिंजरा या लोकवस्तीमध्ये आणण्यात आला आणि यामध्ये माकड पकडण्यासाठी वन अधिकारी या ठिकाणी आलेले आहेत। आणि अशीच मोहीम सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जेणेकरून वन विभागाने राबवावी आमची विनंती आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान आणि नागरिकांना होणारा त्रास खूप कमी होईल अशी आमची वन विभागाला विनंती आहे। या वन्य प्राण्यांकडून प्रामुख्याने माकड असतील, लाल तोंड, काय नुकसान होतं नक्की? तुम्ही पाहाल तर मोठ्या प्रमाणावर आपल्याकडे कोकणामध्ये नारळाचं उत्पन्न घेतलं जातं, भातशेतीचं उत्पन्न घेतलं जातं। हे थेट भातशेतीमध्ये घुसून किंवा नारळाच्या झाडावर चढून नारळाचं आणि भातशेतीचं मोठ्या प्रमाणावर नुकसान करतात। तुम्ही वन्य प्राण्यांचा जो हैदोस होतो, पिंजरे लावलेत, यापूर्वी कशी तुम्ही कामगिरी केली या जिल्ह्यामध्ये? वन विभाग सावंतवाडी आणि वन परिक्षेत्र कुडाळ संदीप कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हे बचाव क्षेत्र चालू आहे। सध्या बऱ्याच तक्रारी माकडांच्या वाढलेल्या आहेत आणि नाही म्हटलं तरी जिल्ह्यामध्ये 2,500 ते 3,000 माकडं ही पकडून नैसर्गिक अधिवासामध्ये सोडण्यात आलेली आहे। ही आज जी तुम्ही पद्धत केलेली आहे ते कुडाळ कुंभारवाडीमध्ये, काय तुम्हाला वाटतं माकडं वगैरे ह्याच्यामध्ये अडकतील का, किंवा जो त्रास होतोय तो कमी होईल का? बऱ्याच जणांना माहिती नसतं की नक्की काय करायचंय। तर प्रथमदर्शनी असं सांगू इच्छितोय की जी तुमच्याकडे माकडं जी येत आहेत त्यांना शक्यतो शेती म्हणजे बागायत जी असते त्या ठिकाणी पिंजरे लावणं कठीण असतं आणि जास्त धुळगूस तिकडेच असतो। पण लोकवस्तीत किंवा शाळा ज्या असतात, मध्यान्ह भोजनाचा वेळ असतो, त्या उष्ट्याला ती माकडं आवर्जून येतात आणि अशा ठिकाणी ती माकडं पकडणं सोपी गोष्ट होते। नाही म्हटलं तरी 80 ते 90% माकडं जर कळपात 100% असतील तर 90% माकडं ती कॅच केली जातात। जर अशा ठिकाणी माकडं असतील तर तुम्ही नक्की आम्हाला हे करा, किंवा जर सवय लावली त्यांना पकडण्यासाठी तर ते नक्की होईल, जेणेकरून आम्ही तिथे आल्याच्या नंतर काहीतरी निष्पन्न होऊ शकतो।